जगज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त शेळगी इथं कॉटेज क्लिनिक आणि बसवेश्वर जन्मोत्सव मंडळाच्या वतीनं मोफत चष्मे वाटप करण्यात आलं। जगज्योती महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव कालावधीत सोलापुरातील कोठेज क्लिनिक आणि शेळगी येथील श्री बसवेश्वर जन्मोत्सव बहुउद्देशीय मंडळाच्या संयुक्त विद्यमाने मोफत महाआरोग्य शिबिर राबवण्यात आलं होतं। त्यावेळी डोळे तपासणीसह कावीळ, पोटाचे आजार, रक्तदाब, मधुमेह आदी अनेक आजारांवर उपचार करून मोफत गोळ्या औषधं देण्यात आली होती। या दरम्यान डोळे तपासणी झालेल्या नागरिकांपैकी ज्यांचे नंबर काढले अशा गरीब आणि गरजूंना डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांच्या हस्ते मोफत चष्मे देण्यात आले। या प्रसंगी नागनाथ बाळशेट्टी, प्रकाश जाधव, प्रसाद खोबरे, उत्सव समिती अध्यक्ष युवराज यलशेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती। या प्रसंगी डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांचा बसव प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला। तसंच प्रसाद खोबरे यांना जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून युवा पुरस्कार मिळाल्याबद्दल मंडळाच्या वतीनं बसव प्रतिमा आणि शाल देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांनी आरोग्याचं महत्त्व पटवून दिलं। या कार्यक्रमाला नागनाथ बाळशेट्टी, शिवराज धप्पाधुळे, गौरीशंकर बाळशेट्टी, मनोज वडगावे, पिनू करपे, योगीराज कलमाडी, प्रशांत काशीद, नागेश गडगे, महादेव देशमुख, गणेश ठेसे, अनिकेत कदम, लाभार्थी महिला पुरुष यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन गंगाधर झुरळे यांनी तर आभार प्रदर्शन प्रकाश जाधव यांनी केलं। विडी गर्दुलमध्ये जे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात होते त्याचे 4000 पेक्षा जास्ती लोक जे आपल्या इथे झाले होते तसे आरोग्य शिबिरामध्ये लोक आले होते। आता ही जी तपासणी केली तुमची जी हेपॅटायटिस बी किंवा हेपॅटायटिस सी किंवा LFT हे ज्या तपासणी आहेत ते कावीळ होण्याचे जे कारण आहेत ते बघण्यासाठी जे तपासणी होते। बऱ्याचशा लोकांना काय असतं, बाहेर गेलं, लॅबमध्ये गेलं, ह्या तपासणी करायला 4-5 हजार रुपये खर्च होतो आणि त्यामुळे बरेचसे लोक हे आरोग्य शिबिरामध्ये मोफत होत असल्यामुळे करून घेण्यासाठी तयार होतात, नाहीतर हे करून घेणं शक्य होत नाही आणि करून घेतलं नसल्यामुळे पुढे जाऊन आरोग्याला खूप जास्ती हानी आणि मोठा आजार लिव्हरचा किंवा कॅन्सर होण्याची धोका असतो आणि ते कळून येत नाही। अशा आरोग्य शिबिर घेऊन लोकांना आम्ही ह्या आजाराबद्दल माहिती देतो, जेणेकरून पुढचं जे आजार आहे ते थांबवता येईल आणि इथे जर प्राथमिकरित्या जर ट्रीटमेंट आरोग्यामध्ये शिबिरामध्ये जर आम्ही त्यांना मार्गदर्शन करून जर त्याच्याबद्दल रुग्णसेवा म्हणजे देऊ शकलो तर ते खूप चांगली गोष्ट आहे। त्याच्यामुळे ह्याचे हेपॅटायटिस बी, सी किंवा लिव्हरचे कॅन्सर होण्याचे जे पेशंट आहेत सोलापूरमध्ये ते कमी होऊ शकतात।